डबल बॉन्डमधला एक बॉन्ड जो असतो तो पाय बॉन्ड असतो, म्हणून हा कोणत्यामध्ये आला? sp2 हायब्रिडाइज स्टेटमध्ये आला. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CHBr हा सुद्धा sp2 मध्येच आला. आपण आता अरोमॅटिक कंपाऊंड मी घेतो, क्लोरोबेन्झिन वगैरे किंवा हॅलोबेन्झिन, हा डबल बॉन्ड असतो, सर्क्युलेट होत असतो, आपल्याला माहीतच आहे. ओके, हां, हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे. हा कोणता आहे? sp2 आलं. आता sp मध्ये पहा, CH3 C ट्रिपल बॉन्ड CCl. हा कार्बन ॲटम पहा, किती पाय बॉन्ड आहे त्याच्या? अराउंड हा पाय बॉन्ड, याचा हा एक पाय बॉन्ड आणि हा सिग्मा बॉन्ड. त्यामुळं हा कार्बन ॲटम हा sp मध्ये आलेला आहे. म्हणून हा क्लास कोणता झाला? हा कोणत्या क्लासमध्ये येतो? sp क्लासमध्ये आलेला आहे. ओके, आता आणखीन एक एक्झाम्पल घेतो मी. आता या कंपाऊंडचं नाव आहे बेन्झाईल क्लोराईड. बेन्झाईल क्लोराईड तुम्हाला समजलं असेल, कारण हा जो क्लोरीन आयटम आहे, हा क्लोरीन आयटम कोणत्या हायब्रिडाइज्ड स्टेटला कार्बन आयटम लागते? हा आहे sp3. हा कोणता आहे? sp3. म्हणून हा कशामध्ये आलेला आहे? sp3 मध्ये आला. ह्यालाच म्हणलं जातं आर अल्किल हलाइड. आर म्हणजे अरोमॅटिक, अल्किल हलाइड, अरोमॅटिक अल्किल हलाइड. आर अल्किल बरं का, टोटली अरोमॅटिक नाही आहे. आर अल्किल हलाइड याचं नाव असतं आर अल्किल हलाइड. आर अल्किल हलाइड आलं. हे तुम्हाला समजलं का? Now this classification based upon types of hybridized carbon atom to which halogen atom is attached. कार्बन ॲटमचे हायब्रिडाइज्ड स्टेट हे फक्त आणि फक्त 3 प्रकारचे असतात, sp3, sp2 आणि sp. आयडेंटिफाय कसं करायचं याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आयडेंटिफाय कसं करायचं याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा sp3 कशामुळे आला? कारण हा कार्बन ॲटम sp3 आहे, हा कार्बन ॲटम sp3 आहे आणि हा सुद्धा कार्बन ॲटम इथला sp3 आहे. म्हणून हे तिन्ही कंपाऊंड sp हायब्रिडाइज्ड स्टेटमध्ये आहेत. ओके, आता हा कार्बन ॲटम हे बघा sp2 मध्ये कसा आला बघा. हा कार्बन ॲटम sp2 मध्ये आहे, हा कार्बन ॲटम sp2 मध्ये आहे, हा सुद्धा sp2 आहे. म्हणून हे एक्झाम्पल कशामध्ये आले? sp2 मध्ये आलेले आहेत. आणि फक्त एकच एक्झाम्पल ह्या ठिकाणी आहे, हे आहे sp मधलं. हे sp3 मध्ये येतं, जागा नसल्यामुळे इकडे लिहिलेलं आहे. आणखीन एक एक्झाम्पल या ठिकाणी येतो CH ट्रिपल बॉन्ड CCl. हे सुद्धा येतं sp मध्येच. कशामध्ये येतं? हे sp मध्येच आहे. ओके, थँक्यू. हे झालं क्लासिफिकेशन. हे काय झालं? क्लासिफिकेशन. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण याचा पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत. ओके, हॅलो, मी प्राध्यापक उदके विहार. मागच्या पिरियडमध्ये आपण क्लासिफिकेशनपर्यंत पाहिलं होतं, आठवत असेल तुम्हाला. मागच्या पिरियडपर्यंत आपण क्लासिफिकेशन पूर्ण घेतलं होतं. तर आता ह्या पिरियडमध्ये आपण नॉमेनक्लेचर आणि आयसोमेरिझम घेणार आहोत. ह्या पिरियडमध्ये आपण नॉमेनक्लेचर आणि आयसोमेरिझम अल्किल हलाइड आपण घेणार आहोत. नाउ लेट अस सी नॉमेनक्लेचर. अल्किल हलाइड्स आर नेम्ड बाय 2 ways. First is common name system. It is also known as trioval name system. It is also known as trioval name system. And a second classification is, second nomenclature is IUPAC nomenclature. Names. IUPAC names. IUPAC's long form तुम्हाला माहित असेलच. International Union of Pure and Applied Chemistry. Applied Chemistry. Now let us see common name system. According to common name system, these are named as alkyl halides. These are named as alkyl halides. According to common name system, these are named as alkyl halides. Writing name of the alkyl group first, then word halide is added. Then word halide is added. म्हणजे पहिल्यांदा alkyl ग्रुपचं कॉमन नेम लिहा. अल्किल ग्रुपचं कॉमन नेम लिहा आणि जो हॅलोजन आयटम आहे त्याचं हलाइड नाव लिहा. म्हणजे कसं, जर क्लोरीन असेल तर क्लोराईड, ब्रोमिन असेल तर ब्रोमाइड, फ्लोरीन असेल तर फ्लोराईड आणि आयोडीन असेल तर आयोडाईड.
आणि अल्किल ग्रुपचे नावं फार महत्त्वाचे असतात, पाठांतर फार महत्त्वाचं असतं. आता ह्या ठिकाणी मी काही एक्झाम्पल घेणार आहोत बेटा. हे अल्किल ग्रुप तुम्ही लिहून घ्या आणि हेच तुम्हाला पाठ करायचं असतं, हेच तुम्हाला पाठ करायचं असतं. पहा इकडं लक्ष द्यायचं काळजीपूर्वक आणि लिहूनच घ्यायचं आहे. मी थोडं थांबणार आहे, स्लो घेणार आहे. CH3 बॉन्ड, ही डॅश नाही, हा बॉन्ड आहे, कारण कार्बनची व्हॅलन्सी 4 असल्यामुळं एक बॉन्ड देऊन मी याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय केलेली आहे. ह्या ग्रुपचं नाव येतं मिथिल. या ग्रुपचं नाव कोणतं येतं? मिथिल, METHYL. ओके. नेक्स्ट ग्रुप मी घेणार आहे CH3CH2 बॉन्ड. बॉन्ड आहे हा, डॅश नाही आहे, कारण कार्बनची व्हॅलन्सी 4 असल्यामुळं मला हा बॉन्ड द्यावा लागतो या ठिकाणी. ह्या ग्रुपचं नाव आहे इथिल. त्यानंतर मी घेणार आहे CH3CH2CH2 बॉन्ड. लक्षात आलं, बॉन्ड आहे हा. ह्या ग्रुपचं नाव आहे N प्रॉपिल. या ग्रुपचं नाव कोणतं? N प्रॉपिल. हे लिहूनच काढायचं. त्यानंतर हा ग्रुप घेणार आहे CH3CH बॉन्ड खाली घेतला आहे मी इथं, CH3. ह्या ग्रुपचं नाव आहे आयसोप्रॉपिल और सेकंडरी प्रॉपिल. आयसोप्रॉपिल और सेकंडरी प्रॉपिल. त्यानंतर ग्रुप घेणार आहे मी CH3CH2CH2 बॉन्ड. ह्या ग्रुपचं नाव आहे N ब्युटिल. हे ग्रुप लिहून घ्या आणि पाठांतर करा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप सोपी जाते, नंतर पाठ करायची गरज नाही, फक्त एवढं मी जे काही ग्रुप देणार आहे ते ग्रुप फक्त पाठांतर करायचे. त्यानंतर ग्रुप आहे CH3CH3CH2 बॉन्ड. ह्या ग्रुपचं नाव आहे आयसोब्युटिल. आयसोब्युटिल. नेक्स्ट ग्रुप इज CH3CH बॉन्ड CH2CH3. आयसोब्युटिल. ह्या ग्रुपचं नाव येतं सेकंडरी ब्युटिल. आलं लक्षात? त्यानंतरचा नेक्स्ट ग्रुप आहे CH3CH3CH3 बॉन्ड. ह्या ग्रुपचं नाव आहे टी ब्युटिल. ग्रुपचं नाव आहे टी ब्युटिल. हे लिहून काढायचे ग्रुप तुम्ही. मी थांबणार आहे थोडंसं, हे लिहून काढायचं आहे. ग्रुपचं पाठांतर तुम्हाला करायचं आहे. मी थांबतोय, लक्षात येत आहे? मी ग्रुप लिहून थांबणार आहे थोडंसं. नेक्स्ट ग्रुप आहे CH3CH2CH2CH2 बॉन्ड. ह्या ग्रुपचं नाव येतं N पेंटिल. या ग्रुपचं नाव येतं N पेंटिल. 5 कार्बन ॲटम आहेत, नॉर्मल कार्बन चेन आहे, त्यामुळं N पेंटिल. त्यानंतरचा ग्रुप असेल CH3CH3CH2CH2 बॉन्ड. ह्या ग्रुपचं नाव येतं आयसोपेंटिल. आयसोपेंटिल. त्यानंतरचा ग्रुप येतो CH3CH3CH बॉन्ड आणि CH3. ह्या ग्रुपचे 2 नावं येतात. ह्याचं नाव आहे आयसोपेंटिल ॲज वेल ॲज सेकंडरी पेंटिल. लक्षात येते का बघा तुमच्या? व्हाय इट इज आयसो? व्हाय इट इज आयसो? इट कंटेन geminal dimethyl group. That's why it is iso. Geminal dimethyl group means last but one carbon atom is attached to one methyl group. That's why it is iso. आणि why it is secondary? कारण इथं सेकंडरीला हा कार्बन ॲटम सेकंडरी आणि इथला मी एक हायड्रोजन कमी करून या ठिकाणी एक बॉन्ड दिलेला आहे, त्यामुळं हा सेकंडरी पेंटिल. ओके. नेक्स्ट CH3CH3CH2CH3. ह्या ग्रुपचं नाव येतं टर्शरी पेंटिल. कोणतं नाव आहे याचं? टर्शरी पेंटिल. ओके. त्यानंतर नेक्स्ट CH2 इथं बॉन्ड दिला आहे मी, CH3 इथं CH2CH3. हा ग्रुप आहे आयसो, कारण सेकंड कार्बन ॲटम आहे, आयसोपेंटिल. लक्षात असू द्या, इथं पण आयसोपेंटिल आला, इथं पण आयसोपेंटिल आला. आता अशा प्रकारचे कंपाऊंड कसे आयडेंटिफाय करायचे तुम्हाला सांगणार आहे मी. ओके. हां. नेक्स्ट आहे CH3CH3CH2 बॉन्ड. आलं लक्षात?
हा ग्रुप आहे निओपेंटील. या ग्रुपचं नाव आहे निओपेंटील. त्यानंतरचा ग्रुप लिहिणार आहे मी CH2 डबल बॉन्ड CH CH2 बॉन्ड. ह्या ग्रुपचं नाव आहे आलील. ALLYL. या ग्रुपचं नाव आहे आलील. त्यानंतरचा ग्रुप मी लिहिणार आहे CH2 डबल बॉन्ड CH. ह्या ग्रुपचं नाव आहे व्हिनाइल. या ग्रुपचं नाव कोणतं? व्हिनाइल. पहिल्यांदा हे ग्रुप चांगल्या प्रकारे लिहून घ्या. आणखीन ग्रुप आहेत. पहिल्यांदा हे ग्रुप चांगल्या प्रकारे त्याच्या नावासहित लिहून घ्या आणि याचं ताबडतोब पाठांतर करा. ताबडतोब. आणि आणखीन एक ग्रुप ह्या ठिकाणी मी घेणार आहे. बेंझिन न्यूक्लियस, इथं CH2 बॉन्ड. ह्या ग्रुपचं नाव आहे बेन्झाईल. ग्रुपचं नाव आहे बेन्झाईल. पहा कॉमन नेम कसे द्यायचे लिहून घ्या अगोदर. हे मी 2 मिनिट थांबतो किंवा 1 मिनिट थांबणार आहे, कारण हे ग्रुप फार ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ह्या ग्रुपचं पाठांतर खूप महत्त्वाचं आहे. कारण कॉमन नेममध्ये तुम्हाला जनरली स्ट्रक्चर काढता येत नाही. अविपेशन नाव दिल्यानंतर स्ट्रक्चर काढता येतं, पण जनरली कॉमन नेममध्ये स्ट्रक्चर काढता येण्यास थोडी अडचण होते, कारण कॉमन नेमचे ग्रुपचे नावच आपल्याला माहीत नसतात. त्यामुळं हे ग्रुप खूप महत्त्वाचे आहेत आणि हे ग्रुप तुम्हाला आलेच पाहिजेत. त्याशिवाय आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री चांगल्या प्रकारे जमू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ओके. हां बघा, थोडं लक्ष द्या आणखी. ह्या मिथिल ग्रुपला मी इथं Cl अटॅच केला तर कंपाऊंडचं नाव येतं मिथिल क्लोराईड. या कंपाऊंडचं नाव कोणतं आलं? मिथिल क्लोराईड. म्हणजे पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहा आणि त्यानंतर हलाईड म्हणजे जो हॅलोजन ॲटम आहे त्याचं नाव लिहा. आता ह्या इथिल ग्रुपला मी Br अटॅच केलं तर याचं नाव येतं इथिल ब्रोमाइड. आणि इथं जर मी I अटॅच केलं तर याचं नाव येतं N प्रॉपिल आयोडाईड. N प्रॉपिल आयोडाईड. आता तुम्हीच सांगा किंवा तुम्ही आयडेंटिफाय करा किंवा तुम्ही इमॅजिन करा, ह्या आयसोप्रॉपिल ग्रुपला जर इथं Cl अटॅच केलं तर कंपाऊंडचं नाव तुम्हाला ताबडतोब आलं पाहिजे. आणि ह्या कंपाऊंडचं नाव येतं आयसोप्रॉपिल क्लोराईड और सेकंडरी प्रॉपिल क्लोराईड. आयसोप्रॉपिल क्लोराईड और सेकंडरी प्रॉपिल क्लोराईड. लेट अस सी हिअर. इथं मी Cl अटॅच केलं तर कंपाऊंडचं नाव येतं N ब्युटिल क्लोराईड. N ब्युटिल क्लोराईड. कारण N ब्युटिल ग्रुपला मी Cl अटॅच केलेला आहे म्हणून नाव येतं N ब्युटिल क्लोराईड. त्यानंतर आयसो ब्युटिल ग्रुप आहे, ह्याला मी Br अटॅच केलं तर याचं नाव येतं आयसो ब्युटिल ब्रोमाइड. याचं नाव येतं आयसो ब्युटिल ब्रोमाइड. आता हा कोणता ग्रुप आहे पहा, सेकंडरी ब्युटिल आहे. इथं मी I अटॅच करतो तर तुम्हाला आलं पाहिजे नाव ह्याचं सेकंडरी ब्युटिल आयोडाईड. सेकंडरी ब्युटिल आयोडाईड. ह्याचं पण आता तुम्हाला आलं पाहिजे हा कोणता ग्रुप आहे. टर्शरी ब्युटिल. हे पाठ करायचं सगळेच. टर्शरी ब्युटिल. तर ह्या ग्रुपचं नाव टर्शरी ब्युटिल आहे. तर इथं मी जर I अटॅच केलं तर याचं नाव येतं टर्शरी ब्युटिल आयोडाईड. याचं नाव कोणतं आलं? टर्शरी ब्युटिल आयोडाईड. त्यानंतर हा N पेंटिल ग्रुप आहे. इथं Cl अटॅच केलं तर याचं नाव येतं N पेंटिल क्लोराईड. हा आयसोपेंटिल ग्रुप आहे. तर इथं सुद्धा मी I अटॅच केलं तर याचं नाव येतं आयसोपेंटिल आयोडाईड. आयसोपेंटिल आयोडाईड. हा आयसोपेंटिल आहे, लक्षात राहू द्या. हा सुद्धा आयसोपेंटिल आहे. तिकडे आयसोपेंटिल आहे. हा आयसोपेंटिलच आहे. तर आता इकडे लक्ष द्या. इथं मी Cl अटॅच केलं तर याचं नाव येतं आयसोपेंटिल क्लोराईड. हा और सेकंडरी पेंटिल क्लोराईड. सेकंडरी पेंटिल क्लोराईड. इथं मी Br अटॅच केलं तर याचं नाव येतं टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड. टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड. ओके. आता इथं पहा, इथं मी Cl अटॅच केलं तर याचं नाव कोणतं येतं पहा, आयसोपेंटिल क्लोराईड. याचं नाव कोणतं येतं? आयसोपेंटिल क्लोराईड. हा न्यूपेंटिल ग्रुप आहे. इथं मी Br अटॅच केलं तर याचं नाव येतं न्यूपेंटिल ब्रोमाइड. हा आलील आहे. इथं मी Cl अटॅच केलं तर याचं नाव येतं आलील क्लोराईड. सिमिलरली हे सुद्धा आलं पाहिजे. इथं मी Br अटॅच केलं तर याचं नाव येतं विनाइल ब्रोमाइड. सिमिलरली हा बेन्झाईल आहे. इथं Cl अटॅच केलं तर याचं नाव येतं बेन्झाईल क्लोराईड.
बेन्झाईल क्लोराईड. आपण ठरवायचं अल्किल ग्रुप पाठ करून अल्किल ग्रुपला ज्या ठिकाणी बॉन्ड आहे तिथं जर आपण फंक्शनल ग्रुप अटॅच करून कंपाऊंड तयार करायचे आणि त्याचं नावं द्यायचे का टोटली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले कंपाऊंडच पाठ करायचे कॉमन नेमचं कोणतं सोपं जाईल तर हे सोपं जातं. प्रत्येक अल्किल ग्रुप पाठ करा, प्रत्येक अल्किल ग्रुप पाठ करा आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बॉन्ड दिलेला आहे, ज्या कार्बन ॲटमची व्हॅलन्सी कमी आहे की ज्या ठिकाणी बॉन्ड दिलेला आहे तिथं फंक्शनल ग्रुप अटॅच करा, मग त्या कंपाऊंडचं नाव आपल्याला करता येईल. एवढं सोपी मेथड आहे. प्रत्येक कंपाऊंड पाठ करायची गरज नसते. ओके, हे झाले कॉमन नेम्स. आता पुढचे एक्झाम्पल मी काय घेणार आहे, 2-4 एक्झाम्पल, कारण आता इथं आणखीन तुम्हाला कन्फ्यूज होईल. हा आयसोपेंटिल आयोडाईड आहे. ओके, इथं सुद्धा मी घेतला आयसोपेंटिल आय घेतला, आयसोपेंटिल आयोडाईड करतो याला सुद्धा मी आयसोपेंटिल आयोडाईड. आणि इथं सुद्धा आहे आयसोपेंटिल आयोडाईडच घेतो, इथं सुद्धा आयसोपेंटिल आयोडाईड. आणि सगळे एक्झाम्पल मी कट करणार आहे. ओके, पहा इकडे पहा. आयसोपेंटिल आयोडाईड हा प्रायमरीमध्ये येतो, हा आयसोपेंटिल आयोडाईड किंवा सेकंडरी पेंटिल आयोडाईड हा सेकंडरीमध्ये येतो आणि हा प्रायमरीमध्ये येतो. ज्यावेळेस एखाद्या टीचरनं तुम्हाला विचारलं की बुवा तुम्हाला आयसोपेंटिल आयोडाईडचं स्ट्रक्चर काढा, काही विद्यार्थी हे स्ट्रक्चर काढतील, काही विद्यार्थी हे स्ट्रक्चर काढतील, काही विद्यार्थी ते स्ट्रक्चर काढतील. तिन्ही विद्यार्थ्यांचं बरोबर आहे, तिन्ही विद्यार्थ्यांचं बरोबरच येतं. कारण काही विद्यार्थी आयसोपेंटिल आयोडाईड मी विचारलं तुम्हाला की आयसोपेंटिल आयोडाईडचं स्ट्रक्चर काढा, तर तुम्ही काही विद्यार्थी हे स्ट्रक्चर काढतील, कारण काही विद्यार्थी हे स्ट्रक्चर काढतील आणि काही विद्यार्थी हे स्ट्रक्चर काढतील. तिघांचंही बरोबर आहे, चूक नाही आहे. मग ह्या कंपाऊंडला जनरली कॉमन नेमनं आयडेंटिफाय करायचं नाही. सच कंपाऊंड्स आर आयडेंटिफाय बाय देअर आयुपीशियन नेम्स. सच कंपाऊंड्स आर आयडेंटिफाय बाय देअर आयुपीशियन नेम्स, नॉट कॉमन नेम्स, नॉट कॉमन नेम्स. लक्षात आलं तुमचं मी काय म्हणतोय? कारण हा सुद्धा आयसो आहे, हा सुद्धा आयसो आहे आणि हा सुद्धा कोणाही आयसो आहे. तर अशा कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन हे कॉमन नेमवर करता येऊ शकत नाही. हे कशावर येतं बेटा? हे येतं कशावर? आयुपीशियन नॉमेनक्लेचर येतं. तर हे अशा प्रकारचे कॉमन नेम जनरली लक्षात ठेवायची गरज नाही आहे. कारण हे जसं आपण हायर अल्किल ग्रुपकडे जाऊ, अल्किल ग्रुपकडे जाऊ, हायर कंपाऊंडकडे जाऊ, तसं त्या कंपाऊंडचे आयसोमर्स जास्त असतात आणि तिथं आयसो येतो कधी कधी, सेकंडरी येतो कधी कधी. तर अशा प्रकारचे कॉमन नेम नसतात, त्यांना फक्त कोणतं नाव असतं? आयुपीशियन नाव असतं. कॉमन नेमनं असे कंपाऊंड आयडेंटिफाय केले जाऊ शकत नाही आहेत, हे लक्षात ठेवायचं. ओके, राहील ना लक्षात? नेक्स्ट आता मी काही एक्झाम्पल घेणार आहे, त्याचं ग्रुपचं नाव मी सांगतो, तुम्ही फक्त हे सांगायचं, याचं नाव सांगायचं टोटल, किंवा तुम्ही आयडेंटिफाय करायचं. ह्या ग्रुपचं नाव आहे सायक्लोहेक्झिल. इथं मी Cl अटॅच केला, नाव येतं सायक्लोहेक्झिल क्लोराईड. सायक्लोहेक्झिल क्लोराईड आलं. आणखीन एक घेणार आहे मी, हा आहे सायक्लोपेंटिल ग्रुप आहे. कोणता हा? सायक्लोपेंटिल. हे कॉमन नेममध्ये बरं का हे. इथं मी Br अटॅच केलं तर कंपाऊंडचं नाव येतं सायक्लोपेंटिल ब्रोमाइड. सायक्लोपेंटिल ब्रोमाइड. तर हा ग्रुप घेतला मी अशा प्रकारे. ह्या ग्रुपचं नाव येतं सायक्लोप्रॉपिल. या ग्रुपचं नाव कोणतं येतं? सायक्लोप्रॉपिल. तर इथं मी जर आय अटॅच केलं तर तुम्ही आयडेंटिफाय करायचं नाव, याचं नाव येतं सायक्लोप्रॉपिल आयोडाईड. सायक्लोप्रॉपिल आयोडाईड. त्यानंतर मी अशा प्रकारचे ग्रुप घेतलेला आहे, हा ग्रुप घेतलेला आहे. इथं मी घेतलं Cl, तर टोटल कंपाऊंडचं नाव हा सायक्लोब्युटिल आहे. हा कोण आहे? सायक्लोब्युटिल. आणि इथं जर Cl घेतलं तर त्याचं नाव येतं सायक्लोब्युटिल क्लोराईड. सायक्लोब्युटिल क्लोराईड. तर लक्षात असू द्यायचं केव्हा हे किती अल्किल ग्रुप झाले बघा, एवढे अल्किल ग्रुप आपल्याला पाठ करावे लागतील, त्याशिवाय आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री सोपी जाणार नाही. त्याचे कॉमन नेम्स खूप महत्त्वाचे असतात. कारण आयुपीशियन नॉमेनक्लेचर तुम्हाला येतं, स्ट्रक्चर दिल्यानंतर त्याचं नाव करता येतं किंवा नाव दिल्यानंतर स्ट्रक्चर काढता येतं आपल्याला, पण कॉमन नेममधले जे कंपाऊंड्स असतात
ते आपण त्या अल्किल ग्रुप पाठांतर नसल्यामुळं ते आपलं चुकतं. त्यासाठी आपण हे केलंच पाहिजे. अल्किल ग्रुपचं पाठांतर पहिल्यांदा केलं पाहिजे. ओके, मग आता हे सगळे अल्किल ग्रुप झाले. आता बघा कॉमन नेम कसे तयार करायचे हे सुद्धा आणखी तुम्हाला सांगतो. पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हे येणारच आहे. कॉमन नेम कसं तयार करायचं, हा अल्किल ग्रुप आणि ह्याला जोडायचं फंक्शनल ग्रुप. अल्किल ग्रुपला काय जोडायचं, फंक्शनल ग्रुप. काही कंपाऊंडला कॉमन नेम नसतात. कॉमन नेम म्हणजे अल्किल ग्रुपवर नसतात. कॉमन नेम नसतात म्हणण्यापेक्षा कशावर नसतात, अल्किल ग्रुपवर नसतात. तर ते सोर्सेस वगैरे प्रेझेंट असतात. त्यामुळे तसे कंपाऊंड एक थोडेसे कंपाऊंड आहेत ते आपण निग्लेक्ट केले पाहिजेत. पण मॅक्झिमम कंपाऊंडचे नाव हे अल्किल ग्रुपवर असतात. मॅक्झिमम कंपाऊंडचे नावं अल्किल ग्रुपवर असतात. आता मी एक्झाम्पल घेतो. हा अल्किल ग्रुप सांगा बरं. CH3 CH3 हा बॉन्ड. ह्या अल्किल ग्रुपचं नाव आहे आयसोप्रॉपिल और सेकंडरी प्रॉपिल. या अल्किल ग्रुपचं नाव कोणतं आहे, आयसोप्रॉपिल और सेकंडरी प्रॉपिल. सपोज I attach here Cl. Name of the compound is isopropyl chloride or secondary propyl chloride. दोन्ही पण नाव येऊ शकतात. आलं. सपोज मी फंक्शनल ग्रुप हे लक्षात ठेवायचं. हा फंक्शनल ग्रुप मी बदलणार आहे. आता इथं मी घेतला OH कंपाऊंडचं नाव. OH हा कोणाचा फंक्शनल ग्रुप, अल्कोहोलचा आहे. आयसोप्रॉपिल अल्कोहोल किंवा व्हायचं नाव येतं सेकंडरी प्रॉपिल अल्कोहोल. सेकंडरी प्रॉपिल अल्कोहोल. त्यानंतर मी फंक्शनल ग्रुप फक्त चेंज करतो, लक्षात असू द्यायचं. इथं घेतलं मी NH2. हा अमाइन आहे. हा कोण आहे, अमाइन. हां सांगा नाव. आयसोप्रॉपिल अमाइन और सेकंडरी प्रॉपिल अमाइन. आयसोप्रॉपिल अमाइन और सेकंडरी प्रॉपिल अमाइन. मी इथं घेतलं CN म्हणजे सायनाइड. CN म्हणजे कोण, सायनाइड. सांगा नाव, तुम्ही इमॅजिन करायचं नाव आहे आयसोप्रॉपिल सायनाइड और सेकंडरी प्रॉपिल सायनाइड. आयसोप्रॉपिल सायनाइड और सेकंडरी प्रॉपिल सायनाइड. लक्षात आलं का बाळांनो तुम्हाला. अल्किल ग्रुपला फंक्शनल ग्रुप अटॅच करा. फंक्शनल ग्रुपचं पाठांतर आपल्याला असतंच 11वीमध्ये केलेलं. पण मॅक्झिमम टीचर हे स्टुडंटकडून अल्किल ग्रुपचं पाठांतर करून नाही घेत. त्यामुळे विद्यार्थ्याला अडचण येत असते. म्हणून पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं पाठांतर आपण केलं पाहिजे. आणि त्या अल्किल ग्रुपला काय अटॅच करायचं, फंक्शनल ग्रुप कोणता अटॅच करा. आता पहा, आता मी एक्झाम्पल घेतो. CHO. तुम्हाला माहिती आहे CHO हा कोणाचा फंक्शनल ग्रुप आहे, अल्डेहाइडचा. तर CHO हा अल्डेहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे. ह्याला आयसोप्रॉपिल अल्डेहाइड असं म्हणता येत नाही. हा आयसोप्रॉपिल ग्रुप आहे आणि अल्डेहाइड आयसोप्रॉपिल अल्डेहाइड म्हणता येत नाही. कारण अल्डेहाइडचे कॉमन नेम हे ॲसिडवर डिपेंड आहेत. नॉट अल्किल ग्रुप. नॉट अल्किल ग्रुप. लक्षात आलं. तर या कंपाऊंडचं नाव येतं आयसोब्युटील अल्डेहाइड. का नाव आहे याचं, आयसोब्युटील अल्डेहाइड. कारण 4 कारणाटम आले. आयसोब्युटील अल्डेहाइड. आलं लक्षामध्ये बेटा तुमच्या. कारण हे अल्किल ग्रुपवर नाव नाही, हे ॲसिड म्हणजे ॲसिडच्या ह्याच्यावर नाव आहे. ॲसिडहून त्याचे नावं ठरलेले आहेत. आता मी इथं घेतलं मी COOH. इथं काय घेतलं, COOH. तर हा आयसोप्रॉपिल ग्रुप COH तुम्हाला माहीत असलं पाहिजे. COH हा कोणाला फंक्शनल ग्रुप आहे, ॲसिडचा, कार्बोक्झिलिक ॲसिडचा. बरोबर आहे. मग याचं नाव, कॉमन नेम जर तुम्ही विचारलं तर ह्याच्यावर जर आपण केलं तर याचं नाव आलं पाहिजे आयसोप्रॉपिल कार्बोक्झिलिक ॲसिड. काय आलं पाहिजे, आयसोप्रॉपिल कार्बोक्झिलिक. तर तसं नसतं. कारण काय, कार्बोक्झिलिक ॲसिडचे कॉमन नेम त्याच्या सोर्सवर डिपेंड आहेत. कशावर डिपेंड आहेत, सोर्सवर. काही कंपाऊंडचे कॉमन नेम हे त्याच्या सोर्सवर डिपेंड असल्यामुळं त्याचे अल्किल ग्रुपवर नावं नसतात. अल्किल ग्रुपवर नावं नसतात. कार्बोक्झिलिक ॲसिड आहे, त्याबरोबरच कोण आहे आणखीन, अल्डेहाइड. आता पाहिलं आपण, त्याचे अल्किल ग्रुपवर नावं डिपेंड आहे, त्याच्या सोर्सवर डिपेंड आहे. तर ह्याचं नाव येतं, ह्या कंपाऊंडचं नाव येतं, किती कार्बन ॲटम आहेत, 1 2 3 आणि 4 कार्बन ॲटम. बरोबर आहे. तर इथं हा आयसो ग्रुप प्रेझेंट आहे, जेमिनल डायमेथिल ग्रुप आहे. तर ह्याचं नाव येतं आयसोब्युटॅरिक ॲसिड. याचं नाव येतं आयसोब्युटॅरिक ॲसिड. आलं का बाळा लक्षात तुमच्या. याचं नाव कोणतं येतं, आयसोब्युटॅरिक ॲसिड. फॉलोट लक्षात असू द्या. कॉमन नेम कसे तयार करायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं पाठांतर करा आणि अल्किल ग्रुपला फंक्शनल ग्रुप अटॅच करा आणि कॉमन नेम तयार करा. एक्सेप्ट कार्बोक्झिलिक ॲसिड अँड अल्डेहाइड. एक्सेप्ट कार्बोक्झिलिक ॲसिड अँड अल्डेहाइड. आता आणखीन एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजून जाईल परफेक्ट लेवल कॉमन नेम तुमचे. हा फंक्शनल ग्रुप कोणाचा आहे, हा केटोन आहे. हा कोण आहे, केटोन आहे.
ह्या केटोनला मी इथं CH3 अटॅच केलं आणि इथं CH3 अटॅच केलं तर 2 मिथिल ग्रुप झाले. 2 म्हणून याचं नाव येतं डायमिथिल केटोन. याचं नाव कोणतं आलं? डायमिथिल केटोन. समजा मी इथं C2H5 ग्रुप घेतला आणि इथं CH3 जशाच तसं ठेवला तर ह्याचं नाव येतं इथिल मिथिल केटोन. का नाव आलं ह्याचं? इथिल मिथिल केटोन. लक्षात येतं तुमच्या? समजा आणखीन एक एक्झाम्पल घेतला मी, इथं O घेतला, ऑक्सिजन, डायव्हॅलेंट ऑक्सिजन. टेल मी इट इज अ फंक्शनल ग्रुप ऑफ इथर. हा कोणाचा फंक्शनल ग्रुप आहे? इथरचा. इथर्स आर रिप्रेझेंटेड बाय ROR. फक्त अल्किल ग्रुप दिलेले पाठांतर करायचं आणि जोडत राहायचं फक्त. आता मी इथे घेतला CH3, इथे घेतला मी C2H5, तर इथरचं नाव येतं इथिल मिथिल इथर. का नाव आलं याचं? इथिल मिथिल इथर. समजा इथं मी ग्रुप घेतला अशा प्रकारे, कोणताही ग्रुप चालतो. हा ग्रुप कोणता आहे सांगा? हा बेन्झाईल आहे आणि हा कोणता आहे? इथिल आहे. अल्फाबेटिक ग्रुपचे नाव लिहायचे. याचं नाव येतं बेन्झाईल इथिल इथर. बेन्झाईल इथिल इथर. लक्षात आलं बाळांनो? ओके. नाव लेट अस सी IUPAC नेम्स. IUPAC नेम्स. याचे काय रूल्स असतात IUPAC नॉमेनक्लेचरचे? ते रूल्स आपणाला याच्या अगोदर 11वीमध्ये नॉमेनक्लेचर मध्ये तुमच्या कॉलेजमध्ये वगैरे शिकवलेलं असेलच. मी 11वी ज्यावेळेस सुरुवात करणार आहे त्यावेळेस मी रूल्स त्यावेळेस आणखी सांगेन मी तुम्हाला. पण IUPAC नॉमेनक्लेचर रूल्स हे 11वीमध्ये आहेत आणि ते डिटेलमध्ये आपल्याला घेतले पाहिजे. आपल्याला माहीत असतीलच. हे गृहीत धरून मी तुम्हाला नॉमेनक्लेचरचे हे घेणार आहे, नॉमेनक्लेचर घेणार आहे. अकॉर्डिंग टू IUPAC nomenclature, these are named as haloalkanes. According to IUPAC nomenclature, these are named as haloalkanes. नंबर सेकंड पहा, काही रूल्स ऑलरेडी झालेले आहेत. सेकंड रूल आहे आता. ड्युरिंग नंबरिंग ऑफ पॅरेंट कार्बन चेन, लक्षात असू द्या, ड्युरिंग नंबरिंग ऑफ पॅरेंट कार्बन चेन, हॅलोजन आयटम कॅरीज, carbon carries halogen atom, carbon carries halogen atom is indicated by lowest possible number. Is indicated by lowest possible number. म्हणजे ज्या कार्बन आयटमवर हॅलोजन आयटम प्रेझेंट आहे अशा कार्बन आयटमला लोवेस्ट पॉसिबल नंबर दिला पाहिजे.